तुम्हाला माहिती का, आज आपण अतिशय कुरकुरीत आणि घरच्याच घरी सहज बनवणारे नाचणीचे बिस्किट तयार करणार आहे. नाचणीपासून आपण नेहमी भाकरी किंवा इतर पदार्थ बनवतो, पण आज आपण नाचणीपासून मस्त कुरकुरीत बिस्किट तयार करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हे बिस्किट बनवणं खूप सोपं आहे. घरच्याच काही उपलब्ध साहित्यापासून आपण हे तयार करत आहे. त्यासाठी आपल्याला 1 वाटी नाचणी लागणार आहे. ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची. तुमच्याकडे तयार पीठ जर असेल ना नाचणीचा, तुम्ही तेही वापरू शकता, पण माझ्याकडे नाही, त्यामुळेच मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. पीठ आपल्याला हे हलकंसं गाळून घ्यायचे आहेत. त्यात कोरडे जिन्नससुद्धा आपल्याला गाळून घ्यायचे, जसं की 1 चमचा मी बेकिंग पावडर घातली, अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला, 2 चमचे कोको पावडर घालते. हे तुम्ही स्किप पण करू शकता, पण मुलांना त्याचा फ्लेवर आवडतो आणि रंगही खूप छान येतो. मग मी त्या ठिकाणी 2 चमचे कोको पावडर घातली, अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घातलंय. हे जिन्नस आपल्याला हलकंसं गाळून घ्यायचे, त्याने का ते पीठ आपलं अगदी हलकं तयार होते. आता हे पीठ आपलं चांगलं गाळून घालायत, हे थोडंसं आपण साईडला ठेवून देऊ. आता एका बाउलमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतले. तुम्ही या ठिकाणी तेलही वापरू शकता. त्यात घालण्यासाठी अर्धी वाटीपेक्षा पण कमी इथं किसलेला गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी गूळ पावडर पण वापरू शकता, किंवा गोड जास्त पाहिजे असेल ना, तुम्ही 1 वाटी किंवा अर्धी वाटी गूळ वापरू शकतात. आम्हाला गोड कमी लागतं, त्यामुळे मी गुळाचं प्रमाण कमीच घेतलं आहे, कारण नाचणीमध्ये पण थोडासा गोडवा असतो, त्यामुळे मी थोडंसं इथं कमी गूळ घेतलं आहे. तूप आणि गूळ चांगलं एकजीव करून घ्यायचं. हलकंसं तेल आपल्याला तयार करून घ्यायचे, की त्याची क्रीम होईपर्यंत. आता जे पीठ आपण साईडला ठेवलं होतं नाचणीचं, तेच पीठ आपल्याला गुळाच्या आणि तुपाच्या मिश्रणात घालून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला आपल्याला हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचे. पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर न करता दूध वापरायचं आहे. दूध पण आपल्याला अगदी थोडं-थोडं करून घालायचं आहे. एकदम दूध घालायची घाई करू नका, नाहीतर मिश्रण आपलं खूपच पातळ होईल. आता त्यात मी सुरुवातीला 3 ते 4 चमचे एवढे दूध घेतलेलं आहे. नॉर्मल दूध आहे, गरम करून थंड झालेलं दूध आहे. सुरुवातीला 4 चमचे घातले. मिश्रण जर खूपच कोरडं वाटलं ना, त्यात पुन्हा आपल्याला दूध त्यामध्ये ॲड करायचं आहे. आता खिडकी चालू आहे माझी, त्यामुळे बाहेरून पाकळी आलेली आहेत. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. त्यात पुन्हा आपल्याला 2 चमचे दूध घालून घ्यायचे. जवळपास मला 6 चमचे इथं दूध लागलेलं आहे. आता पीठ आपलं मळून झालेलं आहे. ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही बटर पेपर जर असेल ना, तुम्ही बटर पेपर पण लावू शकता, पण काही गरज नाही. तूप लावायचं आणि थोडंसं मैदा त्यावर भुरभुर करून घ्यायचा, म्हणजे खाली ते बिस्किट चिटकणार नाही, सहज निघतील. आता मी आधीच कढई प्रीहीट करायला लावली आहे गॅसवर, त्यावर मी मीठ घातलं आहे. तुम्ही तव्यावर असेल तुम्ही तव्यावर पण करू शकता, पण कढईमध्ये खूप छान होतात, मला ओव्हनची सुद्धा गरज नाही. आता मीठ घातलं आहे, ते मीठ आपण नंतर ते वापरू शकतो भाजीमध्ये. छोट्या छातीचे आपल्याला बिस्किटे बनवून घ्यायचे. तुम्ही चौकोनी आकार किंवा गोल आकारामध्ये हे बिस्किट तयार करू शकता. त्यावर छान ठसे यावे म्हणून मी रईच्याच मदतीने थोडंसं त्याला प्रेस करून घेते. म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतात हे बिस्किट आणि रंगही खूप छान येतो. लहान मोठी साईज तुम्ही कशीही बनवू शकता, किंवा तुम्ही चौकोनी आकारात करायचं असेल तर मी चौकोनी आकारात पण करू शकता. त्यावर थोडंसं त्याला डेकोरेट करण्यासाठी तुम्ही पिस्ताचे कॅप किंवा ड्रायफ्रूटचे काप्स इथं लावू शकतात. पण या ठिकाणी मी थोडंसं इथं बदामाचे काप त्यावर लावून घेणार आहे. अशा पद्धतीनं बिस्किटावर ठसेसुद्धा उमटवले आहेत आणि बदामाचे कापसुद्धा लावून द्यायचे. खूप छान दिसतात. फक्त 15 मिनटं आपल्याला हे गॅसवर बेक करून घ्यायचे आहेत. कढई आधीच प्रीहीट करायला ठेवायची 15 मिनटं आधी. नंतर हे त्यावर 15 मिनटं घ्यायचे. मीडियम गॅस केला होता मी इथं. आता कढई पण चांगली प्रीहीट झाली आहेत. ही बिस्किटाची ताट त्यावर ठेवून द्यायचं आणि अगदी 15 मिनटं चांगलं त्याला बेक होऊ द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर पाहू शकता बिस्किट आपले बनवून इथं तयार झालेले आहेत. आहे की नाही सगळ्यात सोपी पद्धत नाचणीचे बिस्किट. बरंच आपण नाचणीची भाकरी किंवा नाचणी इतर कोणते पदार्थ बनवतो, पण आज ही नाचणीची पिठाची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. खूप सोपी आहे आणि तुम्हाला हे नक्कीच आवडेल. आपली मुलं बाहेरचे बिस्किट खातात, त्याऐवजी नाचणीचे बिस्किट जर त्यांना बनवून दिले तर खूपच पौष्टिक असे बिस्किट आहे. सहसा बरेचसे मुलं नाचणी खात नाही, तर अशा पद्धतीनं बिस्किट त्यांना बनवून दिलं तर नक्कीच खातील. तुम्ही ही बिस्किट मुलांच्या डब्यालाही देऊ शकता किंवा प्रवासामध्ये तुम्ही नेऊ शकतात. म्हणजे बाहेरचे बिस्किट खाण्याची मुलं हे घरचेच नाचणीचे बिस्किट खात जातील. खूप भारी लागतात आणि चवही छान लागते त्याची. सगळ्यात सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केली. याआधी पण बिस्किटाची रेसिपी मी शेअर केली होती, गव्हाचे बिस्किट, पण त्यांचा खूप तुमचा प्रतिसाद होता आणि खूप छान छान कमेंट्ससुद्धा होत्या. एकाच ताईची कमेंट्स होती की ताई नाचणीचे बिस्किट बनवता का, म्हणून मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. मस्त गरम गरम चहा आणि गरम गरम बिस्किट, नाचणीचे बिस्किट. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकाला शेअर करा. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.